आता मी ना चिलापी आणलेले त्याचा मी रस्सा करणार आहे भाकरी बरोबर खायला. तर सगळ्यात अगोदर रस्सा करून घेऊया मग मी तव्यामध्ये हे फ्राय करते. तेल टाकून घेतलंय. यातच हे कुटल्याला लसूण आणि कोथिंबीर टाकत आहे. यातच टोमॅटो टाकून घेते. खूप मोठी मोठी टमाटी ॲमेझॉनवरून मागवलं ना. खूप मोठे मोठे टमाटे दिले होते जेप्टोवर. मला ना कोकम पण द्या मग. तर आपल्याला हे काय जास्त हे करायचं नाही. लसूण नाही का आपला जळून जाईल. तिखट टाकते. आमचा हा घरगुती मसाला आहे. हा मसाला टाकलाय. आता ह्याच्यामध्ये मासे टाकून घेते. वाटलेलं पाणी ह्याच्यात टाक. हे दूध आहे नारळाचं ते पण टाकत. लोण्यासारखं ह्याला आलंय बघा. तेलकटपणा जास्त आलाय ह्याला. जसं आपण हे हलवतो ना. हे बघा सगळं तेल तेल. आपलं नाही शिजणार आहे. थोडंसं अजून पाणी टाकावं असं वाटतंय. आता वाटण बी टाकणार आहे आपण. आता वाटण टाकून घेणार आहे. हे वाटण आहे ते लसूण खोबरं कोथिंबीर अद्रक असं आहे. आमू ह्याला वर ठेव. लाईटर
कमी गॅस एक उकळी येऊ दे आणि मग कमी गॅसवर टाक. जाम धरा. थांब्यात कोकम टाकायचं. कोकम टाकत आहे. कुठलाही मासा असू द्या, लिंबू किंवा कोकम हे टाकूनच बनवायचं, कारण मासा हा उष्ण असतो. मी हमेशा ठेवते हे कोकम. कोकम टाकलेला आहे. तर आता हे आपलं ना माशाचं हे सार आपलं शिजायला वरती ठेवूया, वरच्या शेगडीवर. आणि आता हे ना तळायला घेऊया. आणि फिश करी, तयार का फिश करी. कापड इकडं काढलं. मी ती पळी घेऊन येते. तेव्हा का फिश करी, चिलापी फ्राय. तर आता मी पहिली करी घेणार आहे आणि भाकरी. मस्तपैकी. तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगा, मी काय खेळणार नाही, मी काय म्हणणार नाही. फक्त मला एवढं कळलं की आमच्या ते काही चुकीचं नाही आणि त्या एवढंच मला कळलं पाहिजे. बस बाकी ते सांगितलं तुम्ही मला कायदा विधा, मी ते काय म्हणतच नाही. बरं ठीक आहे. हा ओके. तिला उघडायला लागल. राहून दे, नंतर आल्यावर तिकडून टाकता. तेव्हा का त्याच्यानंतर आपण जाऊया पोलीस स्टेशनला. ठीक आहे, ठीक आहे. फिश फ्राय. मला असं वाटतंय उघडावं दार. ते काय तोंड घालत नाही ते. नको नको राहू दे. नाही नको. तिचा काय भरोसा नाही. तिला आहे की पोडती खाती. पण काय कारण आहे थोडं आवाज सुद्धा की थांबा. हे आपलं बेताचा. बघूया आपण कसा झाला रस्सा आणि कसं. गरम आहे. जेलरला बोलून त्याकडून कसा पिंटला माणसात आणला ते शत्रू डॅडींना सांगते. तुझ्याचं शर्टचं सुटलेलं बटन तुझं लावून दे. आता पुढे दादा कुंडली बघायला गुरुजींना बोलवलंय. आपल्याकडे मुलाची पत्रिका कुठे आहे? लक्षातच नाही माझ्या. शत्रूला फोन करून सांग. खूप गरम आहे. मस्त झाले, छान झाले. मी काय म्हणत होतो, आज गुरुजींना घरी बोलवलंय. ते गाडी सगळ्या पाहुण्याची पत्रिका बघायला. तर तो आणि आपल्या पाहुण्याची रस्सा बी छान झालाय. पत्रिकेचं कुठलं काढले या जेवायला. पत्रिकेतलं बोल जुळलंच नाही. काय